आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आजचा आपला दिवस खूप छान आनंदाचा आणि सुखसमाधानाने जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आजची रेसिपी काय आहे ते तुम्हाला समजलंच असेल, तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ते मी पाव किलो छोटे छोटे कारले घेतलेले आहे. स्वच्छ धुवून त्याला मधून कट करून घेतलेले आहे आणि त्यातले जे जाड बिया असतात ते काढून घेतलेलं आहे. कारले नुसते स्वच्छ धुवून घेतलेले आहे, वरचे साल वगैरे काढून घेतले नाही, अजिबात कडू झालेले नव्हते. यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. इथे बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि इथे थोडंसे शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट बारीक करून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ आणि हळद आतमध्ये लावायला घेतलेलं आहे, कारल्याच्या आतमध्ये लावायला. आणि ही इमली चटणी आहे, घरी तयार करून घेतलेली आहे. मी एकदाच अशी इमली चटणी तयार करून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून घेते, जेव्हा आपल्याला वेळेवर एकदम कामी पडते. त्यामुळं थोडंसं लसूण आणि अद्रक 1 चमचा घेतलेला आहे आणि हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे. कांदे एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. एकदम छोटे छोटे कारले घेतलेले आहे. मोठे कारले असेल तर तुम्ही त्याला कट करून घेऊ शकता. आता मी जे मीठ आणि हळद घेतलेलं होतं ते मिक्स करून घेतलेलं आहे. जी इमली चटणी होती ती नाही का कारल्यामध्ये लावून घ्यायची अशा प्रकारे. चिंचेची चटणी लावून झाल्यानंतर मीठ आणि हळद मिक्स करून घेतलेलं होतं ते लावून घ्यायचं त्यावरती. आता नाही का चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. ते एक एक करून ठेवून घ्यायचे. माझे छोटे कारले असल्यामुळं ते एका चाळणीत बसवून घेतले. एका साईडला गरम पाणी करायला ठेवून घेतलेलं होतं. आता आपण एक वाफवून घेणार आहे. पातेल्यात गरम पाणी करायला ठेवून घेतलेलं होतं, त्यावर चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि झाकण लावून 5 ते 6 मिनिट वाफवून घ्यायचं. झाकण काढून बघितल्यानंतर आपले कारले चांगल्यापैकी शिजलेले आहे. आता गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. या पद्धतीने तुम्ही जर कारल्याची भाजी बनवली तर अजिबात कडू होणार नाही. खूप छान भाजी तयार झालेली होती. कांदा, लसूण, अद्रक पेस्ट आणि कोथिंबीर आहे त्याच प्लेटमध्ये कारले काढून घेतलेले आहे. जास्त भांडे पण पडत नाही. जे आपण कूट घेतलेलं होतं शेंगदाणे आणि तिळाचं ते कांद्यात मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची. हे घरगुती लाल तिखट 1 चमचा, काश्मीरी लाल तिखट पावडर 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला एक अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर धने पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आधी पण टाकून घेतलेलं आहे, कारल्यामध्ये लावून घेतलेलं आहे हळद आणि मीठ. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं. मीठ थोडं सांभाळून टाकायचं, कारण आपण आधी याला लावून घेतलेलं होतं कारल्याला आतमध्ये, त्यामुळं थोडं मीठ कमीच घेतलेलं आहे. आता आपण जे कट करून घेतलेले वाफवून घेतलेले होते कारले त्यात हा मसाला भरून घ्यायचा अशा प्रकारे आपण सगळे कारल्यात मसाले भरून घेऊ. तसं तर हे कारल्याची भाजी अजिबात कडू झालेली नव्हती, पण थोडंफार तर कडू लागणारच आहे, कारण त्या कारल्याला साखरमध्ये आपण बनवून घेतलं तरी ते थोडंसं कडू लागणारच. अशा प्रकारे सगळा मसाला भरून घेतलेला आहे. थोडासा मसाला उरलेला आहे ते बाजूला करून घ्यायचं. आपण नंतर टाकून घेणार आहोत शेवटी. आता शेगडी ऑन करून त्यावर एक लोखंडी पॅन ठेवून घेतलेला आहे. याच्यात खूप छान भाजी तयार झालेली होती. त्यानंतर तेल टाकलेलं आहे अंदाजे. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं चांगले तडतडून नंतर मोहरी टाकून घेतलेली आहे. नंतर आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेलं आहे. ते पण चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. त्यानंतर जे कारल्यात मसाला भरून घेतलेलं होतं ते टाकून घेऊ आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची, कारण आपण वाफवून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला थोडंसं फ्राय करून घेणार आहे. कारल्याला पलटी मारून झालेली आहे. आता परत झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे. आपले कारले खूप छान झालेले होते. तुम्ही पाहू शकता. जे मसाला उरलेला होता ना ते शेवटी टाकायचं. करपून म्हणजे आधी टाकलं तर करपून जायची भीती वाटते, त्यामुळं शेवटी टाकायचं. आणि जे ताटात मसाला होता ना त्यात थोडंसं 1 ते 2 चमचा मी पाणी टाकून घेतलेलं आहे
आणि ते थोडंसं टाकून घेतलेलं आहे. मी पाणी अजिबात टाकत नाही कारल्याच्या भाजीत, पण हे मसाला ताटाला होतं ना, त्यामुळं मी थोडंसं 1 ते 2 चमचा मी पाणी टाकून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं. आलं, लसूण पेस्ट तेलात टाकायची काही गरज नाही. आपण सगळा मसाला कारल्यातच भरून घेतलेला आहे. पण तरी मी थोडंसं आलं, लसूण पेस्ट टाकून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करून झाल्यानंतर परत झाकण लावून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं ना, त्यामुळं थोडंसं एक वाफ काढून घेतलेली आहे. आपले चांगले कारले शिजलेले आहे. तुम्ही पाहू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि टेस्टला पण खूप छान झालेली होती. जी कोथिंबीर कापून घेतलेली होती, चिरून घेतलेली होती, ती थोडीशी वरती टाकून घ्यायची. अशाच प्रकारे आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. खूप छान आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही अशी भरली कारली नक्की बनवून बघा. खूप छान टेस्टी झालेली होती. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा.